उद्धव ठाकरेंची आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. राज ठाकरेंनंतर आता उद्धव ठाकरेंचीही हिंदी सक्ती वादात उडी. भाजप आमदार बबनराव लोणीकरांची जीभ घसरली. तुझ्या बापाला पेरणीसाठी 6,000 रुपये मोदींनी दिले तर अंगावरील कपडे आणि चपला ही सरकारमुळेच. एका कार्यक्रमात बोलताना लोणीकर पुन्हा बरळले. राजकीय मतभेदांमुळे रायगडला पालकमंत्रीपद मिळालं नाही. मंत्री अदिती तटकरेंनी व्यक्त केली खंत. तर विकासाच्या दृष्टीनं वंचित न ठेवण्याची जाहीर कार्यक्रमात विनंती. अदिती तटकरेंच्या वक्तव्यानं चर्चा. संताजी घोरपडे कारखान्यातील कथित अफरातफरी प्रकरणी मंत्री मुश्रीफांना क्लीन चिट. गुन्हा रद्द करण्यासाठी मुश्रीफ यांनी दाखल केलेली याचिका काढली निकाली. धाराशिवमध्ये लाचखोर पोलीस अधिकाऱ्याच्या फिल्मी स्टाईलनं पाठलाग करत आवळल्या मुसक्या. 1 लाखांची लाच घेऊन पोलिसांना काढला होता पळ. भर रस्त्यात रंगला अटकेचा ड्रामा. घटना सीसीटीव्हीत कैद. कॅन्सरग्रस्त आजीला मुंबईजवळ आरेमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकल्याचा धक्कादायक प्रकार. पोलिसांनी तपासानंतर नातवासह दोघांना केली अटक. आजीला फेकल्याचा धक्कादायक सीसीटीव्ही समोर. हैदराबादमध्ये मद्यधुंद तरुणींना थेट रेल्वे ट्रॅकवरती चालवली कार. शंकरपल्ली जवळच्या ट्रॅकवरती कार चालवल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद. सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल. कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या स्थिर. मात्र अद्यापही 60 बंधारे पाण्याखाली असल्यामुळे वाहतूक विस्कळीत. उत्तराखंडच्या बद्रीनाथ महामार्गावरती अलकनंदा नदीत कोसळली बस. राजस्थानहून येणाऱ्या बसच्या अपघातात एका महिलेचा मृत्यू तर 7 जणांचं रेस्क्यू करण्यात यश.